नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. बेधडकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण अर्थातच चर्चा करणार आहोत बिहारमधल्या राजकीय भूकंपासंदर्भात. हा भूकंप अचानक आलेला भूकंप नव्हता, तर हा अपेक्षित भूकंप होता. हे घडलेल्या गेल्या काही दिवसातल्या घडामोडींवरून स्पष्टपणे दिसत होतं. जेव्हा एनडीएचे उमेदवार म्हणून बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांचं नाव जाहीर झालं राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून, त्याच वेळेला या सगळ्या सत्ता उलटापालथीच्या आणि नव्या सत्ता समीकरणाच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रपती पदाची निवडणूक आणि राष्ट्रपती पदाचा शपथविधी होईपर्यंत आजचा दिवस गाठण्याचं ठरलं होतं का, असंच कुठतरी शंकेला वाव होता. आणि त्यानंतर दरम्यानच्या काळात घडलेल्या सीबीआय चौकशीच्या घडामोडी, लालू प्रसाद, त्यांचा मुलगा, त्यांची मुलगी, जावाई या सगळ्यांवरती झालेले आरोप आणि त्याची सुरू झालेली चौकशी, हे सगळं नियोजित होतं असं लालूंच्या म्हणण्यात देखील कुठतरी तथ्य आहे का, हाही भाग समोर येतो. त्यामुळे महागठबंधनचं काय होणार याची चर्चा 8 जुलैच्या दरम्यानच सुरू झालेली होती. आणि आज जुलै अखेरला महागठबंधन हे पूर्णपणे तुटलं आणि आता नवं सत्ता समीकरण अबकी बार नितीश आणि भाजप सरकार असं म्हणायची वेळ आलेली आहे. त्यामुळे ते कदाचित तेही शक्य होऊ शकतं. त्यानुसार काय काय घडामोडी घडल्या, सुरुवात एका रिपोर्टनी आणि मग चर्चा करूया. हमने अपने अंतरात्मा की आवाज पर पूरी चीज को देखते हुए हमने समझा कि अब मेरे जैसे व्यक्ति के लिए इस सरकार का चलाना संभव नहीं है. बिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांच्या सोबतची सत्ता सोबत सोडताना अंतरात्म्याचा आवाज ऐकला असं नितीश कुमार सांगत होते. नितीश कुमार, लालू आणि काँग्रेसची महाआघाडी आता संपुष्टात आली आहे. मोदी विरोधी या एकमेव अजेंड्यावर 20 महिन्यांपूर्वी बिहारमध्ये लालू आणि नितीश सत्तेवर आले. सुरुवातीचे दिवस चांगले गेले, पण त्यानंतर लालू पुत्रांना बिहारमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळाली. इथंच महाआघाडीत कुरबुरी सुरू झाल्या. सीबीआयनं लालू प्रसाद यादव यांच्या मालमत्तांवर टाकलेल्या धाडींमुळे बिहार सरकारची बदनामी सुरू झाली. रेल्वे, हॉटेल विक्री घोटाळ्यात सीबीआयच्या धाडींनंतर नितीश कुमारांनी राजदला स्वतःची बाजू मांडण्यासाठी अल्टिमेटम दिला. तेजस्वी यादव यांनी राजीनामा द्यावा असं अप्रत्यक्ष सांगितल्यानंतरही राजद निवांत राहिली. त्यातच राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत जेडीयूनं रामनाथ कोविंद यांना पाठिंबा दिल्यानं दोघांमधली दरी वाढली. शेवटी त्याची परिणिती नितीश कुमारांच्या राजीनाम्यात झाली. अगर हम अपनी तरफ से अब तक की जो हमारी सोच है उसके अनुरूप अगर हम अपना स्टैंड नहीं लेंगे तो फिर यह उचित नहीं होगा. तो हमने अपने अंतरात्मा की आवाज पर पूरी चीज को देखते हुए हमने समझा कि अब मेरे जैसे व्यक्ति के लिए इस सरकार का चलाना संभव नहीं है. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर शंख करणाऱ्या नितीश कुमारांवर खुनाचा गुन्हा दाखल असल्याचा पलटवार लालूंनी केला. शिवाय नितीश कुमारांचा राजीनामा पूर्वनियोजित असल्याचा आरोपही त्यांनी केला. समूचा सेट था ये मामला और विधानमंडल ने कहा कि भाई हम अपना नेता, हमारा कोई कसूर नहीं किया, हम क्यों इस्तीफा दिलाएंगे. खुद वे बोले कि हमने इस्तीफा मांगा भी नहीं था, तो हम लोग क्या गलती कहा. ये पूरा सेट है. और वहाँ भी दुसरीकडे गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या भाजपला आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्यात. भाजपच्या संसदीय मंडळानं पाठिंब्यावर विचार करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आहे. तर भाजप नेत्यांनी नितीश आपलेच होते अशी वक्तव्य करायला सुरुवात केली आहे. तो 3 लोगों की एक समिति गठित की गई है जो पार्टी, बिहार पार्टी और केंद्र के बीच सेतु का काम करेगी. और आगे की हमारी क्या स्ट्रेटजी होगी, क्या रणनीति होगी, इन सारी चीज़ों के बारे में ये त्रिसदस्यीय समिति को निर्णय लेने के लिए और विधानमंडल दल ने अधिकृत किया है. बिहारच्या नव्या राजकीय समीकरणांची मांडणी झालेली आहे. मोदींच्या शुभेच्छाही आल्यात. आता नवीन समीकरणांच्या घोषणेची प्रतीक्षा आहे. ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत, पाटणा. आणि या सगळ्या घडामोडींवरतीच आपण आज चर्चा करणार आहोत. 3 महत्त्वाचे मुद्दे. पहिला मुद्दा आपला आहे की बिहारमध्ये आलेला राजकीय भूकंप हा अपेक्षित होता का. दुसरा मुद्दा आपला आहे की लालूंच्या म्हणण्यानुसार हा सगळा सेटिंगचा प्रकार आहे का. आणि तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा, 2019च्या निवडणुकीतला सगळ्यात मोठा अडसर नरेंद्र मोदींनी दूर केला आहे का. म्हणजे
नितीश कुमार हे 2019 मध्ये कदाचित पंतप्रधान पदाचे नरेंद्र मोदींचे प्रतिस्पर्धी असतील अशी चर्चा गेली काही दिवस सुरू होती, पण आता ती शक्यता उरली आहे का, हा सगळ्यात कळीचा मुद्दा. याच मुद्द्यावर चर्चा करण्याकरता आपल्यासोबत स्टुडिओमध्ये ज्येष्ठ पत्रकार भारत कुमार राऊत आहेत. आपल्यासोबत पुण्यावरून भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी आहेत. आपल्यासोबत राजकीय विश्लेषक डॉक्टर कुमार सप्तर्षी हे देखील पुण्यातून आहेत. आणि नवी दिल्लीहून आपल्यासोबत आमचा नवी दिल्लीचा प्रतिनिधी कौस्तुभ फलटणकर आणि काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे विजय चौकातून आपल्यासोबत आहेत. त्यामुळे सुरुवात कौस्तुभ तुझ्यापासूनच करतो. एकीकडं राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीपासून सुरू झालेल्या या हालचाली आणि आज आलेला भूकंप, याला भूकंप न म्हणता घडवण्यात आलेला स्फोट आहे असं म्हणायचं की अजून काही वेगळी व्याख्या करायची? अगदी योग्य विश्लेषण केलेलं राजेंद्र. कारण गेल्या काही दिवसांपासून म्हणजे अगदी जेव्हा हे प्रकरण तेजस्वी यादवचं उजेडात आलं त्यानंतर ज्या पद्धतीने टप्प्याटप्प्याने घटनाक्रम बघितला तर हे असंच घडणार हे दिल्लीत प्रत्येकाला माहिती होतं. कारण ह्या प्रकरणानंतर 3 दिवसांनीच जनता दल युनायटेडच्या प्रवक्त्यांनी लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांच्या विरोधात उघडपणे बोलायला सुरुवात केली. तेव्हाच स्पष्ट संकेत मिळाले होते की नितीश कुमार आता वेगळं होण्याच्या मूडमध्ये आहे. मात्र वेगळं कसं व्हायचं, काय उत्तर लोकांना द्यायचं, पुढची रणनीती काय असायला हवी या संदर्भात नितीश कुमारांनी वेळ घेतला. भारतीय जनता पार्टीसोबत त्यांची या मधल्या काळात निश्चितपणे चर्चा झालेली आहे. आणि त्यानंतर जेव्हा सगळे समीकरण जुळून आले तेव्हा राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीनंतर नवीन राष्ट्रपतींनी शपथ घेतल्यानंतर आजचा हा मुहूर्त निवडला गेला. खरं तर उद्यापासून बिहार विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार होतं आणि त्यापूर्वीच तेजस्वी यादव यांनी आपली स्थिती स्पष्ट करावी अशा पद्धतीचा हा अल्टिमेटम नितीश कुमार यांच्याकडून देण्यात आला होता. खरं तर तेजस्वी यादव यांनी 4 दिवसांपूर्वी नितीश यादव यांची स्वतंत्र भेट घेतली होती, आपली बाजू त्यांच्यासमोर मांडली होती. मात्र कुठेतरी ह्या अशा प्रकारची ही जी पटकथा आहे ती आधीच लिहिल्या गेली होती आणि ती भेट निष्फळ ठरली. इतकंच नाही तर ह्या सगळ्या गोष्टीचा खापर आपल्यावर फुटू नये म्हणून नितीश कुमार यांनी परवा राहुल गांधी यांची सुद्धा भेट घेतली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच वेळीच तेजस्वी यादव यांनी सोनिया गांधींची भेट घेतली. खरं जर हे भांडण मिटवायचं असतं, यातून तोडगा काढायचा असतं तर नितीश कुमार सोनिया गांधी यांच्या दरबारात जाऊ शकले असते. सोनिया गांधी यांचा शब्द लालू प्रसाद यादव यांच्यासाठी सुद्धा मोडणं कठीण झालं असतं. नितीश कुमार आणि या सगळ्याच्यातून एक मधला मार्ग निघू शकला असता. मात्र नितीश कुमार सोनिया गांधी यांच्याकडे न जाता राहुल गांधी यांना भेटले तेव्हाच स्पष्ट झालं होतं की नितीश कुमार यांच्या मनात काय आहे. मात्र असं असलं तरी जनता दल युनायटेडचा एक धडा विशेषतः शरद यादव विरोधात होते लालू प्रसाद यादव यांच्यासोबत युती तोडण्याचा. ते शेवटपर्यंत प्रयत्न करत होते. मात्र नितीश कुमार यांनी सुरुवातीपासूनच आपलं मन बनवलं होतं आणि ज्या पद्धतीने फासे टाकल्या गेले होते त्याच पद्धतीने नितीश कुमार यांनी लालू प्रसाद यादव यांच्यापासून वेगळा होण्याचा निर्णय घेतला. बरोबर की ही फारकत सगळी अचानक घडलेली नाही आहे किंवा अचानक झालेल्या गोष्टी नाही आहेत. पण माधव भांडारी, तुम्ही या सगळ्या घडामोडीकडे कसं बघता की नितीश कुमारांचा हा सगळा राजकीय डाव अपेक्षित होता की याच्या मागे काही वेगळी कारणं दिसतात तुम्हाला? मला असं वाटतं की नितीश कुमार यांनी स्वतःच आज जे वक्तव्य केलेलं आहे आणि लालू प्रसाद यादव, राबडी देवी, तेजस्वी या सगळ्यांच्या बद्दलची वेगवेगळी प्रकरणं जसजशी बाहेर यायला लागली, त्यांनी सत्तेचा केलेला गैरवापर जसजसा बाहेर यायला लागला आणि त्याची उत्तरं देणं अवघड व्हायला लागलं. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नितीश कुमारने आपली भूमिका स्पष्ट केली आणि उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनाच्या आदल्या संध्याकाळी त्यांनी हा राजीनामा देणं हे सगळ्यात तर्कसंगत आहे. कारण उद्या विधिमंडळाचं अधिवेशन सुरू झाल्यानंतर निश्चितपणे भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी हा विषय लावून धरला असता, त्याच्यावरती चर्चा घडवायला लावल्या असत्या, बऱ्याच गोष्टी विधिमंडळाच्या अधिवेशनात झाल्या असत्या आणि ती जी कोंडी झाली असती त्या कोंडीला सामोरं जाण्यापेक्षा नितीश कुमारांनी तर्कसंगत मार्ग निवडला आणि आपली भूमिका स्पष्ट केली. तर्कसंगत मार्ग निवडला असं वाटतं. पण अतुल लोंढे, ज्या प्रकारे आता जागांचं गणित पाहतोय त्या जागांच्या गणितानुसार अजूनही काँग्रेस आणि आरजेडी असं म्हणते की उरलेले सगळे अपक्ष असतील यांना आपण सोबत घेऊ आणि एका प्रकारे मिटिंग करून पुन्हा एकदा या दलाचा नेता कोण असेल, या गटाचा नेता कोण असेल असं ठरवू, असं लालू प्रसाद मगाशी पत्रकार परिषद म्हणाले. एवढ्या सगळ्या घडामोडी घडून अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल या सगळ्यांना अपेक्षा आहे सत्तेची? एक गोष्ट तर आपण लक्षात ठेवली पाहिजे की आज ज्या घडामोडी झालेल्या आहे त्याच्यानंतर एवढ्या लवकर सगळ्या गोष्टीवर प्रतिक्रिया देणं योग्य होणार नाही. पक्षाचे वरिष्ठ जे आहे ते याच्यावर योग्य वेळी योग्य तो निर्णय घेईल. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की ज्या पद्धतीनं देशभरामध्ये आपलं सरकार आलं पाहिजे याच्यासाठी विविध संस्थांचा जो वापर सुरू केलेला या सरकारने त्याचाच एक भाग आहे हा.
आपण अरुणाचलमध्ये बघितलं आहे कशा पद्धतीनं सरकार पलटवण्यात आलं, मणिपूरमध्ये गोव्यामध्ये कशा पद्धतीनं मॅन्डेट नसताना सरकार घेण्यात आलं, उत्तराखंडमध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज केल्या गेल्या. त्याचाच एक भाग म्हणून आज बिहारमध्ये जे आहे ज्या पद्धतीचा वापर CBIचा झालेला आहे, इन्कम टॅक्सचा झालेला आहे, तो आपण सर्वांनी म्हणजे आपण बघतो या सगळ्या गोष्टी की कशा पद्धतीने ह्या सगळ्या घडामोडी सुरू आहे. पण CBI हे सगळं त्या सरकारच्या हातातलं भावलंच राहिलं होतं. म्हणजे असाही आरोप यापूर्वी काँग्रेसवर केला जायचा की काँग्रेसही असंच वापर करायची. केरळ आणि खालची जी राज्य आंध्र प्रदेश, तेलंगणा, इथून 2019 साली आपल्याला किती जागा येतील हा एक प्रश्न उपस्थित झालेला आहे. आणि जे महत्वाचे 3 स्टेट आहेत ज्याच्यामध्ये उत्तर प्रदेश आहे किंवा बिहार आहे आणि महाराष्ट्र आहे, याच्यामधला परफॉर्मन्स आपण 2019 मध्ये रिपीट करू शकू का अशी एक शंका जेव्हा निर्माण झाली तेव्हा कुठेतरी बिहारमध्ये आपण आपलं रिटेन केलं पाहिजे. म्हणून हा सगळा माझा आवाज येतोय का माझा व्यवस्थित? आपण बघितलं असेल की जेव्हा बिहारच्या निवडणुका महागठबंधननी जिंकल्या त्यावेळेस RJDकडे 80 जागा सर्वात जास्त जागा असताना सुद्धा लालूंनी नितीश कुमार यांनाच मुख्यमंत्रीचा चेहरा केला होता, तेच मुख्यमंत्री होतील अशी भूमिका घेतली होती. पण सातत्यानं लालूंची पॉप्युलॅरिटी, तिथे वाढत असलेला प्रतिसाद, काँग्रेसचं तिथे मोठ्या प्रमाणात झालेले इनरोड्स. ठीक आहे, मी परत येतो. अतुल लोंढेंचा आपला संपर्क तुटलेला परत एकदा जोडण्याचा प्रयत्न करा त्यांना आणि त्यांच्याशी आपण बोलूया. पण त्यापूर्वी डॉक्टर सप्तर्षी, आपण या सगळ्या घडामोडीकडे कसं बघताय की ज्या नितीश कुमारांना 2019चा एक चेहरा मानला जात होता, तिसऱ्या आघाडीचे कदाचित ते नेते होतील, त्यांच्या सगळ्या घडामोडी तशा पडद्यामागच्या चाललेल्या होत्या, मात्र या सगळ्या घडामोडी रोखण्यामध्ये आणि बिहारमध्ये पुन्हा एकदा सत्ता समीकरण जुळवण्यामध्ये भाजप यशस्वी ठरताना दिसते? भाजपला आता सत्तेचा एवढा फायदा घ्यायचा आहे तेवढा ते घेणार. कारण असं की सत्तेची चटकच अशी असते की ती पूर्वी सत्ता नसताना आता जर लागली तर एक नागार्जुन म्हणून कवी होते, ते आणीबाणीच्या काळात नुक्कड कवी म्हणून खूप प्रसिद्ध झाले होते देशात. ते एक कविता म्हणून दाखवायचे, लोक त्यांना आणीबाणीच्या काळामध्ये खूप ऐकायचे, त्यांची लोकप्रियता वाढली होती. त्यातली एक ओळ अशी आहे की इंदिराजी क्या हुआ आपको, सत्तेचा चषका लगा आपको, अशा धर्तीचं काहीतरी ते होतं. तर आता ही चटक लागलेली आहे आणि त्यांना एक कळलेलं आहे, जे संबंध आपण त्यांचा बिहेवियर पॅटर्न जर विश्लेषण केला की CM आणि PM ही पदं म्हणजे भारतीय राज्यघटनेप्रमाणे खरी सत्ता आहे. बाकीची भरताड किती केली तरी ती संख्या म्हणून घेता येते. म्हणून त्यांनी गुंडांना दारं ओपन केली आहेत. कोणालाही, कुणी चालेल, कुठल्याही पक्षातला माणूस चालेल, फक्त CM पदाला पाठिंबा दिला पाहिजे किंवा CM आपल्या कंट्रोलमधला पाहिजे. तर नितीश कुमारच्या बाबतीत तेच होतं की नितीश कुमारला आपल्या टोळीच्या बाहेर जाऊ द्यायचं नव्हतं, कारण हिंदी भागामध्ये तो एक मोठा अडचणीचा मुद्दा होता. म्हणून काहीही करून नितीश कुमार आणि लालू प्रसाद यांची युती तोडणं आवश्यकच होतं. म्हणून भाजपच्या राजकारणामध्ये त्यांना ते यशस्वी झालेत असं म्हणता येईल. प्रश्न आता असा आहे की नितीश कुमारने आता कशाला प्राधान्य द्यायचं? एकूण देशामधल्या विरोधी पक्षांच्या एकतेला महत्त्व द्यायचं का CBIनं केलेल्या डावाला बळी पडायचं? असा प्रश्न आहे, तो राजकीय प्रश्न आहे. आणि या राजकीय एकूण प्रश्नामध्ये नितीश कुमार कच्चे पडले असं माझं स्वतःचं मत झालेलं आहे. कारण नितीश कुमार, लालू यांना आम्ही अगदी जवळून ओळखतो. पॉलिटिकली नॉट करेक्ट अशी त्यांनी भूमिका घेतली. कारण आता त्यांना या विधानसभेमध्ये परत CM राहायचं असेल, मला असं वाटतं की त्यांच्या पुढे एक पर्याय टाकण्यात आला असेल की ह्याच विधानसभेमध्ये तुम्हाला आम्ही CM करू परत आमच्या पाठिंब्यावर, आणि म्हणजे याच्यात लालू न्यूट्रलाइज होईल. आणि जर नसेल तर मग तुम्ही जर परत इलेक्शन घेतल्या तरी भाजपबरोबर युती करा. यापैकी तुम्हाला काय पटतंय? तर केव्हाही कोणी नितीश कुमार याच्यामध्ये कन्फ्युजनमध्ये गेल्यानंतर चुकीचा निर्णय घेतला त्यांनी की त्यांनी म्हणायला पाहिजे होतं पाडा आमचं सरकार, आम्ही परत इलेक्शनला तोंड देऊ, आणि त्याच्यात ते धोधोमताने निवडून आले असते. कारण CBI आणि यांचे बिहेवियर कुठल्याही विरोधी याचं चालू द्यायचं नाही. आणि आपल्या पक्षाला मात्र पाठिंबा. व्यापक घोटाळा झाला मध्य प्रदेशमध्ये, काही त्याचं हो की चू नाही. आणि इकडे आप एक विरोधी होतं आणि बिहारचं सरकार होतं आणि ममता बॅनर्जीचं सरकार. या तिघांना एवढं जितक्या लेवलपर्यंत गेले भाजपचे लोक की गोरखालँडचा प्रश्न त्यांनी काढला. राष्ट्रपतीच्या वेळेला जर डावपेचानी नाही झालं आहे त्या याच्यामध्ये बहुमत, तर मग आम्ही तुमचं मतदानच रद्द करू, म्हणजे तुमच्या असेंब्लीज डिझॉल्व्ह करू
असेच दम देण्यात आले होते. गोरखालँडचा प्रश्न तेवढ्या पुरतं वर आला आणि परत आता हे झाल्यावर राष्ट्रपती पदाची निवडणूक संपल्यानंतर विजला. तर येणं प्रकारेनं सीएम आणि पीएम या जागा त्यांना पाहिजेत. तर त्यांना एवढाच चॉईस दिला असेल आणि त्याच्यामध्ये नितीश कुमारने हा चॉईस निवडला की प्रचलित परिस्थितीमध्ये आपण सीएम पदी राहावं आणि हा त्यांचा आत्मघातकी निर्णय. याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील असं दिसतात. जेव्हा इलेक्शन होईल त्यावेळेला बरोबर. आता इलेक्शनची तर शक्यता डॉक्टर मावळलेली आहे. इलेक्शन काय बिहारमध्ये होतील असं काय दिसत नाही, कारण भाजपच्या जवळ जाऊन सत्तेत राहण्याचा मोह नितीश कुमारांना काय आवरू शकत नाहीत. आणि नितीश कुमारांना वारंवार म्हटलं गेलं एक संधी साधून येते, म्हणजे प्रत्येक वेळेला आपली संधी आपण कशी दौडवायची नाही यासाठी ते प्रसिद्ध आहेत. ही टीकाही त्यांच्यावर होते, तशी तुम्ही आता केलीत. पण मला राऊत सर तुम्हाला विचारायचं की जसं आता हे सत्ता समीकरण दिसतंय, मगाशीच भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक झाली, याच्यात 100% खात्री आहे की भाजप नितीश कुमारांना पाठिंबा देईल. सुशील कुमार मोदी कदाचित जुन्या सरकारप्रमाणे याही सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होतील आणि पुन्हा एकदा तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्याच्या माळा हे राजकारण सुरू राहील, की बिहारचं राजकारण देशातल्या राजकारणाला एक वेगळं वळण देऊन जाईल. नाही, मला असं वाटतं की पहिलं एक तर आपण पहिला मुद्दा जो केला होता की भूकंप आहे हा झाला, तर मला हा मुळात भूकंप आहे असं मानत नाही. कारण भूकंप हा अचानक होतो, त्याला 1-2 दिवस आधीची नोटीस द्यावी लागत नाही. परंतु तो भूकंप हा अचानक होणारी गोष्ट आहे. हे जर त्यांची फूट आहे राजद आणि जनता दल युनायटेड, ही फूट मला वाटतं जूनच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झालेली आहे. जेव्हा CBIने पहिल्यांदा ह्याच्यावर आरोप केले, तेजस्वी यादववर आरोप केले, तेव्हापासून ही गोष्ट चालू आहे आणि हे फुटणार. हे तारू आता कुठे राहणार नाही, हे कुठल्या तरी खडकर आपलं फुटणार आहे हे निश्चित झालं होतं. ती प्रक्रिया काल पूर्ण झाली, आज पूर्ण झाली एवढंच म्हणता येईल. हा काय भूकंप एक तर पहिली गोष्ट नाही. दुसरी गोष्ट, मग आता डॉक्टर कुमार सप्तर्षी खूप त्याच्याबद्दल जास्त पोटतिडकीने बोलत आहेत, परंतु राजकारणाच्या खेळामध्ये सत्ता राखणं आणि सत्ता मिळवणं या जर का गोष्टी जर का अधीरूत असतील तर ते कोणी केलं असेल त्याच्यात मला काही वावगं वाटत नाही. तिसरी गोष्ट, CBI बद्दल आपण अचानक का बोलायला लागलो आहोत? CBI आपलं काम करतंय किंवा त्यांना समजा सांगितलंय करायला काम, हे जरी असलं तरीसुद्धा त्याच्यातून निर्दोष बाहेर पडण्याचे मार्ग आहेतच ना. CBIने चौकशी केली याचा अर्थ तुम्ही दोषी ठरत नाही. त्यामुळे CBIला पंतप्रधानांनी सांगितलं वेठीला धरलेलं आहे, ती त्यांची बटीक बनलेली आहे. CBIचा वापर काय केवळ हे सरकार करत नाही, सरकारने केला, त्याच्यातही जात नाही. CBI आपलं काम करतंय, ते कोणाच्या सांगण्यावरून जरी करत असलं तरी सुद्धा शेवटी सत्य फार काळ लपवता येत नाही. CBIचे किती आरोप करणार? त्यामुळे हे CBIने आरोप केलेत, त्यामुळे हे सगळे खोटेच आहेत असं चौकशी व्हायच्या आताच म्हणायचं, हा मला वाटतं आपमतलब किंवा स्वतःला फसवण्याची गोष्ट आहे. हे डॉक्टर कुमार सप्तर्षींकडून मला अपेक्षित नव्हतं. आता जी काही परिस्थिती दिसते त्याच्याप्रमाणे नितीश कुमार आणि BJP यांचं संख्याबळ हे 129 होते, म्हणजे 123 पाहिजेत, त्याच्यापेक्षा 122 पाहिजेत, ह्यांचे 129 होते. म्हणजे त्यांच्याकडे स्थिर सरकार देण्याची क्षमता आत्ताच आहे. आणि काँग्रेस आणि जर का राजद हे जर का एकत्र आले तर ते 111 होत आहेत, म्हणजे ते 10 मतांनी कमी पडत आहेत. त्यामुळे स्थिर सरकार देण्याचा काही प्रश्न नाही, त्यामुळे निवडणूक येण्याचा प्रश्न नाही. आता प्रश्न राहिला उद्या कदाचित नितीश कुमार शपथविधी पण करू शकतात, मुख्यमंत्री पदाची शपथ पुन्हा एकदा घेऊ शकतात शपथ. ते कदाचित सुशील मोदी उपमुख्यमंत्री होतील किंवा भाजप असा निर्णय घेईल की आम्ही बाहेरून पाठिंबा देऊ. तसं जर झालं तर मग नितीश कुमारांचा आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा त्यांच्या पक्षाचाच शपथविधी होईल. हे सगळंच शक्य आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल आत्ता काही बोलणं मला बरोबर वाटत नाही. आणि जे काही घडलेलं आहे हे एका प्रक्रियेचा घटक आहे. आधीच नितीश कुमारांनी लालू प्रसाद यादव यांच्याबरोबर गठबंधन महागठबंधन करणं ही गोष्ट मुळात अनैसर्गिक आहे. ज्या लालू प्रसाद यांच्या विरुद्ध तुम्ही 20 वर्ष लढा दिलात त्यांना तुम्ही एका रात्रीत जवळ घेता आणि त्यांच्याबरोबर सरकार बनवता. पुन्हा लालू प्रसाद यादवांची संख्याबळ जास्त असताना सुद्धा मुख्यमंत्री स्वतः होतात. ह्याच्यामध्ये कुठेही तत्वाचा भाग नाहीये. जर का ते लालू प्रसाद यादव यांच्यावर तोडणं हे जर का अनैतिक असेल तर BJP तर त्यांच्याबरोबर 20 वर्ष आहे. ते BJPला जवळ घेण्यामध्ये अनैतिक कसं काय होऊ शकतं? सुशील मोदी आणि नितीश कुमार हे त्यांनी राज्य चालवले, 2 टर्म राज्य चालवले, मग ते अनैतिक कसं आणि हे नैतिक कसं काय ठरतं? हे मला असं वाटतं की हे सगळे राजकारण जे राजकारणी खेळत आहेत ना त्यांना खेळू दे, इथे आपण खेळण्याचं काही कारण नाही. अतुल लोंढे काय म्हणायचंय?
नाही, असं आहे की आता राऊत साहेब बोलले की हा सगळा प्रॅक्टिकल निर्णय आहे त्यांचा, आणि त्यांनी म्हणजे हा प्रॅक्टिकल निर्णय कसा होऊ शकतो पॉलिटिकली सुद्धा, की तुम्ही इथे अपर हँडमध्ये होते, तुमचा इथं शब्द जास्त महत्त्वाचा होता, आणि तुम्ही आता बीजेपी सोबत बसणार आहे. बीजेपी सोबत तुम्ही मोदींशी लढून तुम्ही 17 वर्षाची तुमची युती तोडली होती, आणि महागठबंधन तयार करत असताना महागठबंधनचा जो बीजेपीला विरोध होता तो केवळ फक्त प्रॅक्टिकल पॉलिटिकल नव्हता, आता तो थोडासा तात्विक पण होता, आणि याच्यामधून तुम्ही निवडून आलेला होतात. महागठबंधन मिळून तुम्ही निवडून आलेला होतात. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या विरोधातली जी भूमिका होती, जे लँड ॲक्विजिशन बिल होतं, अतुल आता थोडंसं अपडेट करतो. आत्ताची माहिती अतुल अपडेट करतो. भाजपनं जेडीयूला पाठिंबा दिला, जसं मी आत्ताच काही क्षणापूर्वी बोललो होतो त्यानुसार आता ही बातमी आपल्यापर्यंत येते. भाजपनं संयुक्त जनता दलाला म्हणजे नितीश कुमारांना पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळं उद्या पावसाळी अधिवेशन जे बिहार विधानसभेचं ठरलेलं आहे त्या पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा नितीश कुमार मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊ शकतात. त्याच्या सगळ्या घडामोडी काय वाटाघाटी झाल्या त्या सगळ्या समोर येतीलच आपल्या चर्चेदरम्यान, ते आपण दाखवत राहू. पण आत्ताची ही घडामोड तुमच्यासाठी माहिती करता सगळ्या पाहुण्यांकरता. आणि भाजपचे नेते राजभवनावर देखील पोहोचलेले आहेत या क्षणाला आपल्या आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र घेऊन. अतुल लोंढे. हा, तर आता याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की अशा पद्धतीनं हा जो निर्णय समजून घ्या, आपण असं सपोज केलं की त्यांचा पाठिंबा, बीजेपीचा पाठिंबा नितीश कुमार स्वीकारतीलही, उद्या ते मुख्यमंत्री होतील, पण त्यांची जी भूमिका, त्यांचं जे स्थान ह्या महागठबंधनमध्ये होतं किंवा 2019 साली जे महागठबंधन पुन्हा अस्तित्वात येईल मोठ्या प्रमाणावर, त्याच्यामध्ये त्यांचं जे स्थान असणार होतं ते स्थान गमवून त्यांनी दुय्यम स्थान स्वीकारलेलं आहे. आता त्यांनी राष्ट्रपती निवडणुकीचा जिथपर्यंत प्रश्न आहे, त्यांनी यावेळेस युपीएच्या कॅन्डिडेटला सुद्धा त्यांनी पाठिंबा दिलेला होता. त्यामुळे हे जे थोडंसं आहे हे नितीश कुमारांनी एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा दिला, रामनाथ कोविंदांना वापर जो आहे अतुल ज्या पद्धतीने नितीश कुमारांनी रामनाथ कोविंदांना पाठिंबा दिला, नितीश कुमारांवर वेगळे दबाव आहेत का? नाही, मी येतो त्या मुद्द्याकडे. मला यायचं कौस्तुभ, मी येतो तुझ्याकडे. माधव भंडारी, तुम्हाला काय म्हणायचं होतं? मला दोन गोष्टी याच्यात आपल्या लक्षात आणून द्यायच्या आहेत की नितीश कुमारांनी जो निर्णय घेतला तो एका विशिष्ट परिस्थितीत घेतला आहे. त्यांनी राजीनाम्याची मागणी करून तेजस्वी यादव जर राजीनामा देणार नसेल तर मुख्यमंत्री म्हणून त्यांचे अधिकार हे नाकारले जातात आणि त्याच्यामध्ये त्यांची परिस्थिती वाईट होते. आणि हे लक्षात आल्यानंतर त्यांना स्वतःला राजीनामा देण्याशिवाय गत्यंतर राहत नाही. आणि दुसऱ्या बाजूंनी काँग्रेसने या सगळ्या विषयामध्ये ज्या पद्धतीने राष्ट्रपती निवडणुकीच्या आधीपासून भूमिका बजावली आहे त्याच्यामध्ये त्यांनी नितीश कुमार आपल्याबरोबर राहू नयेत अशीच काळजी घेतलेली आहे. त्यामुळे जे काही घडतंय त्याच्यामध्ये नितीश कुमारांना फारसा दोष देण्यात अर्थ नाहीये. लालू प्रसाद यादव आणि काँग्रेस यांची युती, यांची आघाडी जी काही आहे ती ज्या पद्धतीचं राजकारण करू पाहते ते मान्य नसल्यामुळे नितीश कुमार बाजूला झाले. ठीक आहे. अतुल लोंढे. एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्यांच्या पक्षामध्ये येदियुरप्पाला परत घेण्यात येतं, ज्यांच्या पक्षामध्ये निहालचंद आहे, ज्यांच्या पक्षामध्ये असे अनेक लोक जे आहे व्यापम घोटाळ्यामध्ये 50च्या वरती हत्या झालेल्या आहेत, त्यांनी अशा पद्धतीनं त्याची राजकारणाची मांडणी करणं हे म्हणजे जरा थोडंसं हास्यास्पद आहे. महत्त्वाची गोष्ट अशी आहे महागठबंधन अगदी व्यवस्थित पद्धतीनं काम करत होतं. सत्तेचा जो आहे तो गैरवापर करून, सत्तेचा दबाव टाकून, विविध संस्थांचा वापर करून, मग ते सीबीआय असेल की काय असेल, आज इथे ही सुद्धा शंका उपस्थित नाही. मी आता त्या वेगळ्या मुद्द्यात मगाशी की लालू अतुल लोंढे नितीश कुमारांनी दुय्यम भूमिका का स्वीकारावी? नाही अतुल लोंढे, सीबीआयचा जो मुद्दा आहे सीबीआयचा का स्वीकारावी? नाही, दुय्यम भूमिका कुठे होती? दुय्यम भूमिका नितीश कुमारांनी स्वीकारली नाही. त्यांना लालू प्रसादांनी उलट स्थान दिलं की तुम्ही या सगळ्या सरकारमध्ये आतापर्यंत मुख्यमंत्री म्हणून काम केलंय तर तुम्ही ते सांभाळा. उलट मला म्हणायचं की दुय्यम भूमिका जी होती त्याच्यातून ते पुन्हा प्रथम श्रेणीच्या भूमिकेमध्ये गेलेले. याचं कारण असं ते आता त्यांच्या संख्याबद्दल जास्त आहे आणि त्यामुळे ते त्यांच्या नैतिक अधिकाराने ते आता मुख्यमंत्री बनणार आहे. कारण मोदी साहेबांसमोर त्यांना कुठं प्रथम भूमिका मिळणार आहे असं अजिबात होणार नाही. याच मोदी साहेबांना प्रधानमंत्री त्या मुद्द्याकडे मिळणार आहे. नितीश कुमार जे आहे त्या युतीतून बाहेर पडलेले होते. त्यांनी दुय्यम भूमिका का स्वीकारावी हा एक राजकीय प्रश्न आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्या समोर नक्कीच समोर येईल. लोंढे, आपण या इतिहासात नको जाऊया. हे जर करायचं झालं ना तर काँग्रेसचे किती लोक
कुठल्या कुठल्या मुद्द्यावर बाहेर पडले होते ते परत इतिहास निघेल, तो सगळा इतिहास निघेल. ते आपण इतिहास संशोधन मंडळ नेमावं लागेल काँग्रेससाठी. मांडत आहे. नाही अतुल एक मिनिट, कदाचित शिवसेनेला आता दुय्यम भूमिका घेण्याची जी महाराष्ट्रात सवय लागली आहे त्यामुळे सगळ्याच पक्षांनी दुय्यम भूमिका घ्यावी असं आपलं जर राजकीय मत असू शकतं. अतुल मी त्या मुद्द्याकडे आम्ही प्रदर्शित करत आहोत की राजकीय परिस्थिती अशी नाही, अतुल त्या मुद्द्याकडे मी येतो. कौस्तुभ, परिस्थिती अशी नाही की त्यांना दुय्यम भूमिका. कौस्तुभ खऱ्या अर्थाने नितीश कुमार एक नुसतं बोफोरचं नाव काढलं की काँग्रेसची माधव इतिहासात नको जायला. एक मिनिट कौस्तुभ, मी परत येतो त्या मुद्द्यावर. काही होत नाही. नुसतं बोफोरचं नाव काढलं की एका राष्ट्रीय अध्यक्षा अतुल लोंढे एक मिनिट, अतुल लोंढे संपलेल्या गोष्टी काढता हे या देशात. अतुल लोंढे एक मिनिट नाही, अतुल लोंढे एक मिनिट. कौस्तुभ मध्ये तुम्ही सत्तेमध्ये 3 वर्ष आहात, 3 वर्षानंतर अतुल एक मिनिट, अतुल लोंढे ही मुळात भ्रष्टाचार अर्थ लोकांना कळत नाही. अतुल लोंढे एक मिनिट, अतुल लोंढे राजेंद्र, मला वाटतं मला जे जनता दल युनायटेडच्या नेत्यांशी गेल्या काही दिवसांपासून चर्चा होते त्यावरून एक गोष्ट स्पष्ट दिसते की फक्त भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून ही युती तुटली नाहीये. त्यामुळे अतुल लोंढे जे म्हणतात की आता भाजपसोबत जाऊन नितीश कुमार दुय्यम स्थान स्वीकारतील हे साफ चूक आहे. मुळात हा तणाव का निर्माण झाला याचं कारण आहे नितीश कुमार यांची बिहारमध्ये जी गव्हर्नन्सची स्टाईल आहे ती लक्षात घेतली तर लक्षात येईल की जिल्हा पातळीवरचे जे कलेक्टर SP आहेत हे नितीश कुमारांचे खरे बॅकबोन होते. नितीश कुमारांनी पहिल्या टर्मपासून यांना फ्री हँड दिला होता. नितीश कुमारांची इमेज बिल्डअप करणं, नितीश कुमारांना हवं तसं प्रशासन चालवणं हे जिल्हा स्तरावर चालायचं आणि त्यामुळे नितीश कुमार यांची प्रशासनावर घट्ट पकड होती. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर जेव्हा लालू प्रसाद यादव यांच्यासोबत नितीश कुमार सत्तेत आले सगळ्यात पहिला झटका नितीश कुमारांसाठी होता लालू प्रसाद यादव यांचं संख्याबळ जास्त होणं. दुसरा झटका होता तेजस्वी यादव यांची लोकप्रियता झपाट्याने वाढणं. आणि तिसरा लालू प्रसाद यादव थेट कलेक्टर आणि DM ला फोन करून रागवायचे, त्यांच्या बदल्या करायचे आणि यामुळे नितीश कुमार यांची एक समर्थक लॉबी तयार झाली होती. एक नितीश कुमार यांनी सिस्टीम बिहारमध्ये निर्माण केली होती ती तुटायला लागली आणि त्याच्यामुळे नितीश कुमार कमालीचे अस्वस्थ होते. या विषयावर त्यांनी अनेकदा लालू प्रसाद यादव यांच्याशी बोलल्याची माहिती जनता दल युनायटेडचे सूत्र देतात आहेत. पण लालू प्रसाद यादव आपला स्वभाव बदलायला तयार नव्हते. लालू प्रसाद यादव यांचे दोन्ही मुलं नितीश कुमारांसाठी अडचणीचे ठरत होते, त्यांचं म्हणणं ऐकत नव्हते आणि या सगळ्या गोष्टींचा नितीश कुमार यांना कंटाळा आला होता. आपल्याला माहिती आहे की सुशील कुमार मोदी आणि नितीश कुमार यांचे संबंध अतिशय जवळचे होते. जरी भारतीय जनता पार्टीसोबत नितीश कुमार यांनी फरकत घेतली, मोदींवर कठोर टीका केली, तरी सुशील कुमार मोदींवर नितीश कुमार यांनी कधीही टीका केली नव्हती. किंबहुना त्यांनी आपले संबंध जपलेच होते. त्यामुळे कुठेतरी जनता दल युनायटेडच्या एका गोटाला सुद्धा हे वाटत होतं की नितीश कुमार यांची प्रतिमा डॅमेज होत आहे, नितीश कुमार यांच्यानंतर जनता दल युनायटेडकडे राजकीय वारसदार नाही आहे. अशा परिस्थितीत लालू प्रसाद यादव यांचे दोन्ही मुलं जनता दल युनायटेडची जी पॉलिटिकल स्पेस आहे ती संपवतील आणि लॉंग टर्म पॉलिटिकल नुकसान जनता दल युनायटेडला होईल. आणि याचमुळे कसंही करून एक मौका मिळेल, एक संधीची वाट नितीश कुमार बघत होते. CBIच्या रूपाने ही संधी नितीश कुमार यांना आयती चालून आली आणि कुठल्याही प्रकारची वाट न बघता इव्हन लालू प्रसाद यादवला संधी सुद्धा न देता नितीश कुमार यांनी आपले पत्ते खेळले. बातमी पुन्हा सांगू इच्छितोय की आता माझ्याकडे बातमी आलेली आहे त्याप्रमाणे भाजपने नितीश कुमार यांच्या सरकारामध्ये सामील होण्याचा निर्णय घेतलेला आहे. याचा अर्थ ते बाहेरून पाठिंबा देणार नाहीत. याचा अर्थ सुशील मोदी बहुधा पुन्हा उपमुख्यमंत्री होतील. त्यामुळे मागचा खेळ हा आता पुन्हा सुरू होईल. मागचा खेळ पुन्हा सुरू, मागचे पाढे पुन्हा एकदा पहिल्याने वाचले जातील आणि पुन्हा काय काय राजकारण रंगतं हे बघायला लागेल. अतुल लोंढे, मी येतो तुमच्याकडे. एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर 2019च्या निवडणुकीची ही रंगीत तालीम खऱ्या अर्थाने खेळायला सुरुवात झाली आहे का आणि याचेच पडसाद पुढे काय दिसतील राजकीय वर्तुळामध्ये हे आपण चर्चा करूया ब्रेक नंतर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय बिहारमधल्या एकूणच राजकीय उलथापालथीच्या संदर्भातली. मला या सेगमेंटची सुरुवात डॉक्टर सप्तर्षी तुमच्यापासूनच करायची आहे. 2019च्या निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोरचा एक प्रतिस्पर्धी म्हणून नितीश कुमार यांचं नाव चर्चेलं जात होतं. नितीश कुमार ह्या सगळ्या विरोधकांची मोठ एकत्र बांधून तो चेहरा म्हणून समोर येऊ शकतात अशी चर्चा होती. आता ती चर्चाच राहिली आहे की कदाचित नितीश कुमार आपल्या संधिसाधू वृत्तीप्रमाणे पुन्हा एकदा 2019ला कोलांटुडी मारू शकतात. डॉक्टर सप्तर्षी,
ऐकू येत आहे? हा, आता यायला लागेल. हा, मी तेच म्हटलं की संधिसाधू वृत्ती जी नितीश कुमारांची पाहायला मिळते आहे त्यानुसार 2019चा जो चेहरा मानला जायचा मोदींच्या विरोधातला हा असाच राहील की कदाचित कोलांटुडी मारू शकतात नितीश कुमार? परत जात आहे, त्याला सांग तुटतंय म्हणा. आवाज परत तुटतोय. मला हाच प्रश्न राऊत सर तुम्हाला विचारायचा. अगदी चांगला प्रश्न तुम्ही विचारलेला आहे की आता आपण 2017मध्ये आहोत, 2019च्या मध्याच्या थोडा आधी मार्च एप्रिलमध्ये लोकसभेच्या पुढील निवडणूक आहेत. तोपर्यंत नितीश कुमार हे भाजपबरोबर राहतील का? खरं म्हणजे नितीश कुमार यांचं वर्णन कुस्तीच्या भाषेमध्ये बोलायचं तर तेल लावलेला मल्ल म्हणतात ना, तसं आहे. तेल लावलेला मल्ल असा असतो की त्याच्यावर पकड करणं हे खूप कठीण असतं. तो कधी सटकन निसटून जाईल तुमच्या पकडीतून हे कळत नाही. तसंच नितीश कुमार यांचं आहे. आतापर्यंत ते भाजपबरोबर होते. मोदींना पंतप्रधान पदाचा उमेदवार भाजपने जाहीर केला. आता भाजपने कोणाची निवड करावी हा त्यांचा प्रश्न होता. तो काही एनडीएचा उमेदवार नव्हता तरीसुद्धा तो मुद्दा घेऊन नितीश कुमार यांनी पलटी मारली आणि ते विरोधात जाऊन बसले आणि काँग्रेसपेक्षाही जास्त विरोध त्यांनी मोदींना केला होता. ही त्यांची पूर्वपीठिका आहे. तरीसुद्धा ते आता भाजपच्या बरोबर आले आहेत. त्याला इंग्रजीमध्ये प्रॅग्मॅटिझम म्हणतात. हा प्रॅग्मॅटिझम हा नितीश कुमार यांच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आणि ते स्वतः बुद्धिमान असल्यामुळे ते त्या सगळ्याला एक तत्वाची जोडसा नीट देऊ शकतात. आत्ताच्या घडीला हे भाजपच्या पथ्यावर पडलेलं आहे. हे भाजपला चांगलं आहे कारण एका बाजूला उत्तर प्रदेशाने स्वतःच्या ताकदीवर खूप मोठ्या प्रमाणावर निवडून आणलेलं आहे आणि त्याच्या बाजूचं मोठं राज्य म्हणजे बिहार हे जर का नितीश कुमार यांच्यामुळे त्यांच्यासोबत येत असेल तर मला असं वाटतं की मोदींना ह्याच्यामध्ये आनंद वाटावा अशीच ती गोष्ट आहे. त्यामुळे जर का प्रॅग्मॅटिझमचा विचार केला तर जसा नितीश कुमारांना तो योग्य आहे तसाच तो भाजपला सुद्धा आत्ताच्या घडीला योग्य आहे. मात्र हे चालेलं तसं नाही. याचं कारण तुम्हाला सांगतो की याच नितीश कुमारांनी गेल्या वर्षी याच वर्षीच्या सुरुवातीला त्यांनी सगळ्या विरोधी पक्षांचं महागठबंधन व्हावं म्हणून सोनिया गांधींची भेट घेतली होती, राहुल गांधींची भेट घेतली होती, सगळ्या विरोधी पक्षांची भेट घेतली होती आणि सर्वांनी मिळून राष्ट्रपती पदासाठी एक उमेदवार द्यावा म्हणून त्यांनी जंग पछाडले होते. परंतु प्रत्यक्षात झालं काय, ज्यावेळी कोविंद यांचं नाव भाजपाने जाहीर केलं त्यानंतर पहिल्यांदा पाठिंबा देणारे हे नितीश कुमार होते. त्यांनी कारण काय दिलं तर ते बिहारचे राज्यपाल होते आणि मला त्यांचं कामकाज आवडलं होतं म्हणून ते बाहेर पडले आणि ते त्यानंतर पुन्हा कधीही या महागठबंधन ते जे करत होते स्वतः त्याचे ते करते होते त्याच्या बैठकीला गेले नाहीत. त्यामुळे त्याच वेळी त्यांचं मन काय आहे, मत काय, त्यांची पुढची काय खेळी असणार आहे हे लक्षात आलं होतं. तसंच आता याच्या पुढची 19 पर्यंतची त्यांची पुढची खेळी काय असेल हे साधारणपणे 1900 सुरुवातीला किंवा 18च्या अखेरीला आपल्याला लक्षात येऊ शकेल. अगदी खरं आहे. माधव भंडारी तुम्हाला काय म्हणायचं? नितीश कुमारांनी आता जसं राऊतांनी उल्लेख केला महागठबंधनसाठी प्रयत्न केले, पुढाकार घेतला, पण मी मगाशी जो मुद्दा उपस्थित केला होता तोच परत एकदा राऊतांच्या बोलण्यामुळे अधिक स्पष्ट झाला की काँग्रेसने त्यांच्या सगळ्या प्रयत्नांना योग्य प्रतिसाद दिला नाही. आणि दुसरं आत्ता एक महत्त्वाचं घटना आपण लक्षात घ्यायला पाहिजे की राहुल गांधींबरोबर भेट घेतल्यानंतर नितीश कुमार बाहेर पडलेत. म्हणजे आता राहुल गांधींचा काय प्रकारचा प्रभाव त्यांच्यावर पडला हे आपल्याला सांगता येणार नाही, पण हा घटनाक्रम आहे, हा घटनाक्रम नजरेआड करता येणार नाही. आणि त्या घटनाक्रमामुळे नितीश कुमार हे सभ्य राजकीय नेते आहेत म्हणून त्यांनी महागठबंधनाला आलेल्या अपयशाबद्दल न बोलता सरळ सरळ आपल्या राज्यामधला जो आपला अडचणीचा मुद्दा आहे त्या मुद्द्यावरती राजीनामा देणं पसंत केलं. त्यांनी इतरांवरती काही बोट ठेवलं नाही, त्यांनी इतरांना काही ठपकाही ठेवला नाही, आपला रस्ता त्यांनी निवडला. डॉक्टर सप्तर्षी तुम्हाला काय म्हणायचं? मला विचारलं? होय होय. माझं एवढंच म्हणणं आहे, राऊत मगा काहीतरी म्हणाले माझ्या तोंडी त्यांनी घातलं की हे आरोप खोटेच असं मी असं म्हणलेलं नाही. आरोप खरे असू शकतील. मुद्दा असा आहे की तुमची हुकुमशाहीकडे वाटचाल चालली अशा संशयाला जागा आहे मोदी सरकारची. आणि त्या काळामध्ये तुम्ही काय करताय तर तुम्ही द्वेष वाढवतात, समाजामध्ये जे पॉलिटिकल विरोधक आहेत त्यांना तुम्ही नष्ट करता, डिस्ट्रक्ट करतायत.
तर याच्यामुळे याचे पुरावे मिळतात. त्याचा हा एक पुरावा आहे. बिहार चालत नाही, बंगाल चालत नाही, दिल्लीचं सरकार चालत नाही, आणि तुमची जिथं भाजपची सरकार आहे त्याच्याबद्दल मात्र काही नाही. तोच सीबीआयचा न्याय तिकडं लागत नाही. आणि मग आणि दुसरं असं आहे की मध्ये एक यांच्या महान नेत्यांनी एक महान निवेदन केलं की आमच्याकडे वाल्या कोळी चालतात. वाल्याचं वाल्मिकी व्हायची पण गरज नाही. वाल्या जसा आहे तसा आम्ही घेतला तर भाजपाला वाल्या हवेत असं एक स्टेटमेंट केलं. या सगळ्याची गोळाबेरीज केली तर बिहार हा त्यांच्या प्रवासामध्ये येणारा अडथळा होता, ते सरकार त्यांनी पाडायचं. दुसरा मुद्दा असा आहे, नितीश कुमारला मी संभ्रमित झालेला नेता असं म्हणतो. त्याचं कारण असं आहे की एक जनादेश मिळाला होता ना, तो केवळ नितीश कुमारला नव्हता मिळाला, तो नितीश कुमार लालू मिळून मिळाला होता. तर हे गठबंधन तोडून ज्या गठबंधनच्या विरोधामध्ये तुम्ही लढला त्या भाजपबरोबर परत करण्यामध्ये या पॉलिटिकल इमॉरल असं हे वर्तन आहे. पॉलिटिकल इमॉरल म्हणतो. नाही, पण डॉक्टर सप्तर्षी तुम्हाला तुम्ही जे विरोधक होता ते सरकारमध्ये एकत्र आलात, हे चुकीचं आहे. डॉक्टर सप्तर्षी तुम्हाला असं वाटतं का की मॅन्डेट आहे डॉक्टर सप्तर्षी तुम्हाला आता या सगळ्या परिस्थितीत असं वाटतं का की 2019ला ज्या प्रकारे नितीश कुमारांचा चेहरा मोदींच्या विरोधातला एक प्रतिस्पर्धी म्हणून वापरला जात होता किंवा चर्चेला जात होता, तो आता उरलाय का की तीही कोलांटोडी मारून पुन्हा एकदा नितीश कुमार त्या स्पर्धेत येऊ शकतात? नाही, ते उरलेलं नाही. पण इंदिरा गांधी सुद्धा त्यांना वाटत होतं की आपण जिंकू. त्या गेले कशा? हा इतिहास काही फार जुना इतिहास, प्राचीन काळातला, वेद काळातला नाहीये. तर शेवटी एक जनता नावाचा फॅक्टर असतो आणि तिथे काही घडत असतं. तर हे अशा पद्धतीनं तुम्ही राजकीय लोकांना डिस्ट्रॉय केलं तरी करू शकता, पण एक जनता नावाचा विषय तो तुम्हाला फेकून देतो दूर. हा आणीबाणी नंतरच्या इलेक्शनचा पुरावा कायम लक्षात ठेवला पाहिजे. ठीक आहे. याच्यामध्ये डॉक्टर तुम्ही मला सांगा की तुम्ही भाजपला विरोध करण्याच्या भूमिकेमुळे तुम्ही एका बाजूला नितीश कुमार जे त्यांना सांगताय की तुम्ही सीबीआयच्या चौकशीबद्दल तुमची काय भूमिका आहे ते त्यांनी सारखं सांगितलं. तेजस्वीला सांगितलं पब्लिक भाजपच्या विरोधाची आणि तुमची भाजपची स्तुती करण्याची भूमिका आहे. हो, मी माझं पूर्ण होऊ द्या डॉक्टर माझं पूर्ण होऊ द्या की जर का तसं असेल, त्या नितीश कुमारांनी काय स्पष्ट केलेलं आहे की मी राजीनामा मागितला नव्हता. मी तेजस्वीला एवढं फक्त सांगितलं की सीबीआय बद्दल तुझी जी काही भूमिका आहे ही एकदा पब्लिकली सांग, तुझ्यावरच्या आरोपांबद्दल पब्लिकली सांग. याला लालू प्रसादने आज सकाळी प्रेस कॉन्फरन्स करून सांगितलं की अशा तऱ्हेने कुठलंही स्पष्टीकरण आम्ही देणार नाही. आणि याला तुम्ही काय म्हणणार सांगा? मग याच्यामध्ये तुम्ही काँग्रेसला भाजपला विरोध करण्याच्या नादात आपण भ्रष्टाचाराला पाठिंबा देत आहे का? जनतेचा जो आदेश आहे, जनादेश टोटली भाजपच्या विरोधी असताना असं तो जनादेशाचे तुकडे करण्याचा अधिकार याला नव्हता. आणि तुमच्यापेक्षा राऊत, तुमच्यापेक्षा नितीशला मी फार जवळून ओळखतो, ते आमच्या पक्षाचे होते ना. डॉक्टर सप्तर्षी आता जनादेश आणि जनादेशाचा सन्मान राखण्याबद्दल सांगतायत म्हणून त्यांना मी 1977ची आठवण देतो. 1977 साली जनतेने जनता पार्टीला निवडून दिलं होतं, त्याच्यामध्ये असलेल्या सगळ्यांसकट निवडून दिलं होतं. पण तो जनादेश यांच्याच नेत्यांनी मधुदंडवतेंसकट सगळ्यांनी कचऱ्याच्या टोपलीत फेकला आणि लोकांच्या आंदोलनातून निर्माण झालेली जनता पार्टी बर्बाद करून टाकली. आणि हे जे सगळं राजकारण केलं हे राजकारण जनादेशाचा अपमान करणारं राजकारण होतं. आणि त्या राजकारणाची पापं, त्या राजकारणाचं जे फळ आहे ते फळ या समाजवादी मंडळींना सातत्याने भोगावं लागतंय. जनतेने त्यांना अजूनही माफ केलेलं नाही. ठीक आहे डॉक्टर. आणि जनादेशाचा अपमान करण्याच्या भाषेबद्दल तर समाजवादी मंडळींनी बोलूच नये. जो जनादेश मिळाला होता त्यावेळेला 2 आदेश पाळायचे, असं RSSचा आदेश सर्वोपरी होत होता. खेळ होते, या शब्दांचा जनतेशी काही संबंध नव्हता. जनतेने त्या सगळ्या सकट लोकांना निवडून दिलं होतं. तर जनतेने निवडून देताना संघही माहिती होता, जनसंघही माहिती होता. तुम्हाला हे राजकारण करायचं होतं, तुम्हाला विद्वेषाचं राजकारण करायचं होतं, म्हणून तुम्ही जनादेशाचा अपमान केला. जनादेशाच्या अपमानाबद्दल बोलण्याचा या मंडळींना अधिकारच नाही.
डॉक्टर सप्तर्षी जनादेशाचा अपमान वारंवार केलेला आदरा बोलू द्या एक मिनिट. संस्कृतीतला आहे. त्यांचा आदेश आमच्या खासदारांना यायचा, आमच्या आमदारांना यायचा आणि एकत्र घेतलेला निर्णय ते मोडून टाकायचे. हे सगळं खोटं कधी झालेलं हे आदेशवादी हे सगळं कधी झालेलं नाही. अशा तऱ्हेचं खोटं वास्तव पुन्हा पुन्हा करत राहायचं आणि अशा तऱ्हेचा अपप्रचार करत राहायचं. आणि हा पुढचा आता जनादेशाबद्दलची यांची जे सन्मानाची भावना आहे ना ती आता बाहेर पडली. लोकांनी आम्हाला बहुमताने मिळवून दिलं, मत दिल्याबरोबर जनता मूर्ख आहे असं म्हणतात. जनादेशाचा अपमान करण्याची एवढी मोठी प्रवृत्ती या देशामध्ये काँग्रेस आणि समाजवादी डावे मंडळी यांच्या खेरीज आणखी कोणाकडेही नाही. यांना जनादेश कधीच मान्य नाही. काँग्रेस स्वतःच्या विरोधात जनादेश गेला की त्यांना जनता मूर्ख दिसायला लागते. स्वतःच्या विरोधात जनादेश गेला की जनता नालायक दिसायला लागते. माझा वेळ संपत आला. अतुल लोंढे करतात. माझा वेळ संपत आला. अतुल लोंढे डॉक्टर एक मिनिट. नाही, एक महत्वाची गोष्ट एक तर महत्वाची गोष्ट आहे की ज्या जनादेशाची हे गोष्ट करत आहे त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की 1980 साली त्यांचा दारुण पराभव झाला होता आणि ज्या पद्धतीची भूमिका यांनी 77 ते 80 पर्यंत घेतली होती त्याची सजा जी आहे ती जनतेने दिली होती. याच्यामध्ये मला 2 मुद्दे महत्वाचे मांडायचे आहे. आज जे काही बिहारमध्ये झालं होतं हा सगळा स्टेज ड्रामा होता. ठीक आहे अतुल लोंढे माझा वेळ संपलाय थोडक्यात. अतुल लोंढे हा एक स्टेज ड्रामा होता. आता बिहारचा जो चार्ज आहे गव्हर्नरचा तो ऍडिशनल चार्ज आहे. ते गव्हर्नर इथे उपस्थित असतात आणि हा सगळा ड्रामा घडून येतो आणि मग हे सगळे राजीनामा होतात. हे सगळं जनादेश चोरण्यापर्यंत जे काम आहे मदत जी आहे ती भाजपची गेलेली आहे. माधव भंडारी गांधींचा त्यांच्यावर कोणता अतुल लोंढे माधव भंडारी म्हणतात की राहुल गांधींना भेटून सांगण्याचा प्रयत्न केलेला होता. त्याच्यानंतर ही जी भूमिका जी सगळी झालेली आहे हे जनता पार्टीचं लोकशाहीला धुळीस मिळवण्याचं काम जे आहे ते सातत्यानं गेल्या 3 वर्षात सुरू आहे. त्याचाच एक एपिसोड म्हणजे हे बिहार आहे. त्याच्यापेक्षा दुसरं काहीही नाही आहे. एवढ्या घटना ज्या घडत आहे हा स्टेज ड्रामा जो म्हटलेला लालू प्रसाद यादवांनी ते अगदी बरोबर आहे. नाहीतर मग आज राज्यपाल तिथे कसे काय उपस्थित होते, हे लोक लागलीच तिथे कसे काय पाठिंबा घेऊन गेले, या सगळ्या गोष्टी ज्या आहे या जनतेला समजत नाही असं कोणी अजिबात समजू नये. आणि त्याच्यामुळे एक शेवटला कौस्तुभचा मुद्दा जो होता की सातत्यानं अधिकाऱ्यांवर दबाव होता, बदल्या सुद्धा लालू प्रसाद यादव करायचे. मला एवढंच सांगायचं आहे IAS IPSच्या बदल्या या शेवटी मुख्यमंत्र्याच्या सहीनी होत असतात, त्या उपमुख्यमंत्र्याच्या सहीनी सुद्धा होत नसतात. त्याच्यावर कंप्लीट कंट्रोल हा मुख्यमंत्र्याचा असतो. त्यामुळे हा जर मुद्दा उपस्थित केला असेल नितीश कुमारांनी तर तो एक कांगावा होता, कुठेतरी बाहेर पडण्याचा प्रयत्न होता आणि मग हे भाजपनं रचलेलं सगळं नितीश कुमारांनी केला तो कांगावा आणि तुम्ही केलं तर जे आहे ते त्यांना येणाऱ्या काळामध्ये सजा दिल्याशिवाय. अतुल लोंढे इथं असं नाही म्हणते ना नितीश कुमारांनी केला तो कांगावा आणि तुम्ही केलं ते सगळं सत्यप्रदर्शन, अशा सगळ्याच गोष्टी मान्य होऊ शकत नाही. जे लालू प्रसाद म्हणतात ते सगळ्याच गोष्टी मान्य नाही होऊ शकत. IAS IPSची बदली होत नाही मान्य, पण तो दबाव मुख्यमंत्र्यांवरती आणू शकतो. माहिती जर खोटी असेल तर तो दबाव मुख्यमंत्र्यांवरती आणण्याची ताकद दाखवू शकतात. राजेंद्रजी तो दबाव मुख्यमंत्र्यांवर आणण्याची ताकद दाखवू शकतात. बीजेपी सोबत जाऊ शकतात. नितीश कुमार बीजेपी सोबत जाऊ शकतात पण 1-2 IASच्या बदल्यासाठी दबावाखाली येऊ शकतात. हे मानणं म्हणजे मग आता नितीश कुमार खरंच संभ्रमित आहे असंच पुढे करणार आहे. स्पष्ट आहे नितीश कुमार राजीनामा देऊन काही केंद्रामध्ये त्यांना मोठी जबाबदारी होणं शक्य नाही आहे. जे मुद्दे आहेत ते जनतेला समजत नाही असं कोणी समजू नये. ठीक आहे अतुल, माझा वेळ संपलाय. कौस्तुभ, काय होईल ह्या राजकीय उलथापालथीचे परिणाम देशातल्या इतर राजकारणावरती कसे दिसून येतील अगदी थोडक्यात? राजेंद्र 2 याच्यात गोष्टी आहे. एक तर बीजेपीने 2019ची तयारी आतापासून सुरू केलेली आहे. डॉक्टर एक मिनिट, डॉक्टर वेळ संपलाय. कौस्तुभ डॉक्टर वेळ संपलाय माझा. 2019ची तयारी करताना बीजेपीला एक गोष्ट लक्षात आली की बिहार हा महत्वाचा आहे आणि लालू प्रसाद यादव नितीश कुमार सोबत लोकसभा निवडणूक लढली तर बिहारला नुकसान होऊ शकतं. त्यामुळे बीजेपीने गेल्या अनेक दिवसांपासून बिहारमध्ये अशा प्रकारचं एक रणनीती आखायला तयार केली होती ज्याच्यात कसंही करून नितीश कुमार यांना आपल्या बाजूने ओढलं जाईल. दुसरीकडे नितीश कुमार यांची जी राष्ट्रीय नेता होण्याची इच्छा होती त्यांना कळून चुकलंय की काँग्रेस पक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाशिवाय दुसरा नेतृत्व स्वीकारायला तयार नाही आहे. याशिवाय इतर विरोधक आहेत त्यांची सुद्धा आपापली महत्वाकांक्षा. या सगळ्या पार्श्वभूमीवर नितीश कुमार यांना हे कळलं की 2019 साली पंतप्रधान म्हणून होण्याचं जे त्यांचं टार्गेट होतं ते यावेळेस पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून राष्ट्रीय राजकारणात एक पाऊल मागे येण्याचं काम नितीश कुमार यांनी या माध्यमातून केलं आणि हा कुठेतरी कॉम्प्रोमाइज फॉर्म्युला ठरला की बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या राज्याला भाजप डिस्टर्ब करणार नाही आणि केंद्रात त्याच्या बदल्यात नितीश कुमार यांनी 2019 साठी भाजपचा रस्ता मोकळा करून द्यावा.
बरोबर की आता 2019चा रस्ता हा मोकळा होणार की संधूसाधू वृत्तीप्रमाणे, जसं राऊत सर मगाशी म्हणाले की 2019च्या सुरुवातीला किंवा 2018च्या शेवटाला नितीश कुमार कोलांटोडी मारून पुन्हा एकदा मोदींच्या समोर उभे राहिले तर नवल वाटायला नको, कारण संधी ही नेहमीच महत्त्वाची असं मानत आलेले नितीश कुमार आहेत. त्यामुळे आज भाजपचा पाठिंबा घेऊन उद्या ते मुख्यमंत्रीपदाची शपथही घेऊ शकतात. त्यामुळे राजकारणात या क्षणाला काय घडतं ते पुढच्या क्षणाला काय बदलतं याचा अंदाज कुणीही लावू शकत नाही. त्याचं ताजं उदाहरण म्हणजे बिहारमध्ये घडलेली ही आजची घडामोड. त्यामुळे राजकारण बदलतंय, देश बदल रहा असं म्हणता म्हणता राजकारणही बदलतंय. त्यामुळे काय काय बदलणार आहे याचे मात्र साक्षीदार आपल्यालाच व्हावं लागणार आहे. इथंच थांबतो. फक्त